नमस्कार मंडळी. आज आपण आपल्या किचनमध्ये मसाला तोंडली कशी करायची याची रेसिपी पाहणार आहोत. तत्पूर्वी वेदश्री किचन मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. चला तर मग यासाठी लागणारी कृती आपण पाहूयात. तर इथे आपण 250 ग्रॅम इतकी तोंडली घेतलेली होती. तर ही याचा देठाचा भाग कट करून याला मध्ये असा छेद देऊन आपण घेत आहोत. अशा प्रकारेच आपण सर्व तोंडली कट करून घ्यायची आहेत. इथे मी तुम्हाला दुसरी एक तोंडली देखील दाखवत आहे. तर इथे पाहू शकता अशा प्रकारे आपण त्याला छेद देऊन सर्व तोंडली कट करून घेतलेली आहे. ही तोंडली आपण 20 मिनिटाकरता पाण्यामध्ये ठेवून देणार आहोत. तर याला 20 मिनिटाकरता याचा चिकटपणा जाण्याकरता पाण्यात ठेवलेला आहे. तर इथे कढईमध्ये आपण सुके जिन्नस पहिले भाजून घेणार आहोत. तर इथे मी 1 चमचा धणे, 1 चमचा पांढरे तीळ, 1 चमचा बडीशेप, अर्धा चमचा जिरे घेऊन आपण हे छान खरपूस असं भाजून घेणार आहोत. हे भाजून झाल्यानंतर याची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे. तर याची इथे खरपूस भाजून झालेलं आहे. आता याच कढईत आपण 1 चमचा बेसन छान रंग बदलेपर्यंत भाजून घेणार आहोत. तर बेसनने काय होतं तर भाजीला बाइंडिंग छान येतं, त्याकरता आपण बेसनचा इथे वापर करत आहोत. बेसन भाजून झालेलं आहे. आता आपण हे नारळाचा चव काढून घेतलेला होता तो इथे भाजून घेणार आहोत. अर्धा नारळ आपण इथे खोवून घेतलेला होता. त्याचा ब्राऊन भाग आपल्याला जी साल असते ब्राऊन साल ती काढून टाकायची आहे. फक्त पांढरा भाग घेऊन आपण तो छान असा खरपूस भाजून घेणार आहोत. आता खोबरे देखील आपले भाजून झालेले आहेत. आता कढईमध्ये 2 पळ्या तेल ॲड करून आपण ही तोंडली फ्राय करून घेणार आहोत. इथे पाहू शकता आपली तोंडली छान अशी फ्राय होईपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊ. तर इथे आपण धने, पांढरे तीळ, जिरे, बडीशेपची जी पूड केली होती ती घेतलेली आहे. चिमूटभर हिंग घेतलेला आहे. अर्धा चमचा आपण हळद घेणार आहोत. 2 चमचे मिरची पावडर इथे आपण ॲड करून घेतलेली आहे. दाण्याचा कूट देखील आपण इथे वापरणार आहोत. अर्धी वाटी दाण्याचा कूट आपण इथे घेतलेला आहे. बेसन पीठ आपण जे भाजून घेतलेलं होतं ते ॲड केलेलं आहे. आपलं खोबरं जे भाजून झालेलं आहे, नारळाचा चव तो आपण इथे घेतलेला आहे. हे छान असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. इथे आपण चवीपुरतं मीठ देखील ॲड करून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता आपली तोंडली देखील आपण इथे 80% कुक करून घेतलेली आहेत. ती देखील आपण आता काढून घेणार आहोत. तर याच कढईमध्ये 1 पळी तेल पुन्हा ॲड करून आपण 1 चमचा मोहरी ॲड केलेली आहे. ती छान फुलल्यानंतर आपण यामध्ये 2 मोठे कांदे चिरलेले होते ते ॲड केलेले आहेत. ते देखील आपल्याला छान गुलाबीसर रंगाचे होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. यामध्ये मी पटकन कांदा परतण्याकरता मीठ ॲड केलेलं आहे. मीठ ॲड केल्यामुळं आपला कांदा पटकन परतला जातो. तर इथे आपण छान असा गुलाबीसर रंगाचा कांदा होऊन देणार आहोत. आपला कांदा गुलाबीसर रंगाचा झालेला आहे. यामध्ये आपण जो मसाला तयार करून ठेवलेला होता तो ॲड करून घेत आहोत. तर इथे पाहू शकता हा मसाला देखील या कांद्यामध्ये छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर पाहू शकता आपण हा छान असा मसाला परतून झालेला आहे. यामध्ये आता आपण तोंडली ॲड करून घेत आहोत. तोंडली 80% आपली कुक झालेली आहेत. आपल्याला जेमतेम 20% आपल्याला तोंडली कुक करून घ्यायची आहेत. यामध्ये आता आपण 1 ग्लास गरम पाणी केलेलं आहे ते ॲड करून घेणार आहोत. तर आपण पाहू शकता आता आपल्याला इथे गरम पाणी ॲड करून घ्यायचं आहे. 1 ग्लास इतपत आपण गरम पाणी यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे. आता ही तोंडली छान शिजू द्यायची आहेत. आपली बऱ्यापैकी तोंडलीच्या भाजीला तरी आपण पाहू शकता. इथे आपण 1 चमचा गरम मसाला ॲड केलेला आहे. कसुरी मेथी 1 चमचा क्रश करून ॲड केलेली आहे. ही भाजी बऱ्यापैकी शिजल्यानंतरच आपल्याला हे ॲड करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा फ्लेवर छान भाजीला येतो. तर भाजीची तर्री देखील आपण पाहू शकता. आपली तोंडली आता पूर्णपणे कुक झालेली आहेत. इथे पाहू शकता आपण. आता ही आपल्याला सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायची आहेत.
तर इथे पाहू शकता आपली तोंडली रेडी आहे. आपल्या भाजीला आज कोथिंबिरीचा वापर नाही, तर उन्हाळ्यामुळे कोथिंबिरीचा तुटवडा असल्यामुळे आपण कोथिंबिरीचा इथे वापर केलेला नाही. तर आपल्याला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. वेदश्रीज किचन मराठीच्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.